शिबिरातलं काम बघितलं त्यांनी आणि ते फार सपोर्टिव्ह आहे. मला फक्त विचारत नाही की याच्यासाठी सांगावं लागतं पुरुषांचं सहकार्य असतं तर आम्ही त्याशिवाय करू शकतो. तर आणि दोघांचं सहकार्य असतं खरंच त्यांचा मला कधी विचारत नाही की कुठे चालणे किती वेळ लागेल काय वाजेल मला सहकार्य असतं सांगतो पण इथे चांगलं असं वाटतं म्हणजे तेव्हा पण पुरुषांचं पण बायांचं त्याला नाही त्यांचं तर सगळ्या आंबेडकर मिशन भोसलेचा संघ त्यांचे आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला सगळे आणि व्यवस्था लक्ष करतात ते कुठे आणि आम्हाला काही अडचणी लागल्या तर ते मदत करतात त्यांच्यासुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद सर आणि वेळोवेळी आम्हाला दादाराव वारकर सर झाला हे मदत करत होते एका शब्दात बेटा हे आहे ते आहे तो सगळं तयार असतं आमच्या मदतीसाठी त्याच्यासुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद दादा. काल निलकेचे पण फार आभार धन्यवाद ती आम्हाला वेळेवर सगळ्या सपोर्ट करत राहत होती तिचं पण धन्यवाद आणि कांता द्यायची लक्ष्मी द्यायची तिथे मॅडमने फार सहकार्य केलं की इंटेलिजंट मुलगी खरंच आहे माझी मुलगी म्हणून ते सांगत होते सर्व गुण संपन्न आहे ती तर तिचं सुद्धा खूप सूत्रसंचालन फार चांगलं केलं कांता काही त्यांचे सगळ्यात आभार मानायचं खूप सपोर्टिव्ह आहे ती आणि हजर होतात जेव्हाच आम्ही शिबिर करतो पहिल्या वेळेस तेव्हाच त्यांना एका शब्दात उत्तर देऊ त्यांचे खूप खूप आभार आणि तुम्ही येता शिबिराला तर तुमचे आभार तुम्ही बसता दक्षिणा मागता हो ना हां बडबड करत नाही पुढच्या वेळेस तुम्हाला जे जे गडबड त्यांना बोलवणार नाही आम्ही हो आणि घरी जाऊन सांगायचं जिथे जिथे काय काय शिबिरात झालं ते आणि रोजचं शुद्ध लेखन पर्यावरण जे जे शिकल्या ते परत उजळणी करायची त्याची आणि तुमचे सुद्धा खूप धन्यवाद सर्वांचे परत एकदा धन्यवाद निकीचे घेतले गोंधळीतही सर्वांचे तर इथेच मी धन्यवादाचा कार्यक्रम इथे संपवते. जय हिंद जय भारत. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मिशन बहुजन हिताय संघ और लुम्बिनी अभियान प्रतिष्ठान नागपुर की ओर से छोटे बच्चों का यहाँ समर कैंप लगाया गया था और आप देख रहे हैं लश्कर बाग के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मिशन हॉल से यह बच्चों का समर कैंप